नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक्झरसाइज 2.2. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलाय आपल्याला, फॅक्टराइज द फॉलोइंग. तुम्हाला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत, त्यांना आपल्याला फॅक्टराइज करायचे आणि त्यांचे सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे. ओके, तर बघा, फॅक्टराइज करताना सर्वात पहिले जे तुम्हाला इक्वेशन दिलं जाईल ते इक्वेशन क्वाड्रॅटिक जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्म मध्ये आपल्याला असायला हवं. आता इथं ऑलरेडी तुम्हाला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिले. ओके, चला त्याच्यानंतर आता काय करायचंय, एक्स स्क्वेअर सोबतचा जो नंबर असतो इथं काहीच नाहीये म्हणजे 1 असतं. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि शेवटचा कॉन्स्टंट नंबर 54 या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे. ओके, इथं 1 आहे आणि इथं 54 आहे, यांचा प्रोडक्ट केला तर 54च येतो. आता या 54 चे आपल्याला नंबर असे बघायचे, या 54 चे असे फॅक्टर बघायचे की त्यांचा प्रोडक्ट 54 आला पाहिजे, प्रोडक्ट पॉझिटिव्ह 54 आला पाहिजे आणि त्यांना ऍड केलं तर ऍडिशन जी आहे का ती -15 ही ऍडिशन यायला पाहिजे. ओके, तर मी नंबर निवडतोय -9 आणि -6. बघा, 9 आणि 6 चा प्रोडक्ट करून बघा, 9 आणि 6 दोघं पण पॉझिटिव्ह आहेत. प्रोडक्ट जर केला तर 9 6 चा +54 येतो आणि ह्या दोघांना जर ऍड केलं -9 -6 मायनस ची ऍडिशन ही तुमची -15 येते. ओके, तर हे दोन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचे -15 च्या जागेवर. बाकी सगळे नंबर जशाला तसे खाली घ्यायचे. हे एक्स स्क्वेअर खाली आला, मग ह्याच्या ठिकाणी येणार आहे तुमचं -9x, नेक्स्ट नंतर 6x आणि हा 54 खाली आला =0. आता आपल्याला काढायचे कॉमन. आता बघा, हे जे दोन टर्म आहेत पहिल्या, ह्या दोघांमध्ये सारखं काय तर दोघांमध्ये सारखं x आहे x. ओके, तर इथून x काढलं बाहेर मी, इथं एक x बाकी राहिलं, x काढले, मधात राहिलं 9. या दोघांमध्ये जर बघितलं कॉमन काय, इथं 6 आणि x आहे आणि 54 म्हणजे काय 6 आणि 9 असतं बरं का. 6 9 चा 54. तर या दोघांकडून आपल्याला 6 बाहेर काढता येतं. इथं राहील x, इथं राहील 9 0. हे दोन ब्रॅकेट सेम आलेच पाहिजे. प्रत्येक इक्वेशन मध्ये हे दोन ब्रॅकेट सेम येतात. हे दोन ब्रॅकेट कॉमन मध्ये बाहेर घ्या, x -9 आणि ह्या दोन ब्रॅकेटच्या व्यतिरिक्त जे कोणी राहिले x आणि 6 ते तुमचं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जाईल =0. दोन ब्रॅकेट =0. आता हा फर्स्ट ब्रॅकेट जो आहे x -9 ह्याच्या =0 घ्या आणि लगेच x -6 सेकंड ब्रॅकेटच्या =0 घ्या, म्हणजे x =9 तुमचा राईटला जाईल, इथं x =6 तुमचा राईटला जाईल. ओके, त्याच पॅटर्न मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह करायचा आहे. इथं पण आपल्याला x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आणि लास्ट कॉन्स्टंट नंबर आहे आपला, लास्ट कॉन्स्टंट नंबर आहे x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आणि लास्ट कॉन्स्टंट नंबर आहे -20. ओके, सुरुवातीला ह्या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे आपल्याला, इथला 1 आणि इथला -20. प्रोडक्ट करताना हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, तर प्रोडक्ट तुमचा निगेटिव्ह येतो. 21 चा -20. आता फॅक्टर असे शोधायचे की त्यांचा प्रोडक्ट -20 आला पाहिजे आणि ऍडिशन जी आहे का इथं काय आहे, इथं 1 आहे बरं का, 1 ऍडिशन तुमची 1 आली पाहिजे 1. ओके, तर 5 आणि 4 ह्याच्यामध्ये ऍडिशन पॉझिटिव्ह पाहिजे, तर मोठ्याला प्लस करा, छोट्याला मायनस. आता तुम्ही यांचा प्रोडक्ट जर केला 5 4 चा प्रोडक्ट -20 येतो. ह्यांना जर ऍड केलं तर 5 मधून 4 गेलं +1 येतं +1. ओके, तर हे नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचे. x स्क्वेअर प्लस मध्ये 5x -4x -20 0. आता काढा कॉमन. ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं, तर ह्या दोघांमध्ये x कॉमन येतं. x इथं दोन वेळेस x आहे, एक वेळेस x बाहेर आला, एक वेळेस x आतमध्ये राहिला. इथलं x बाहेर आलंय, राहिले काय आतमध्ये 5. या दोन ठिकाणी इथं आहे 4 आणि x. हे जे 20 आहे का, 20 ला आपल्याला 4 आणि 5 असं लिहिता येतं. म्हणजे इथं काय होतं, इथं 4 आणि x होतं, इथं 4 5 चा 20, दोघांमधलं 4 आपल्याला बाहेर काढता येतं. इथं राहतं x प्लस इथं राहतं 5 0. आपण पुन्हा हे जे नंबर बाहेर काढले आपण यांनी मल्टिप्लाय करून आपण चेक करू शकतो, वरचं इक्वेशन बनतं. 4x चा 4x मायनस प्लसचं मायनस येतं 4 5 चा 20. हे दोन ब्रॅकेट सेम आले पाहिजे. ह्या दोघांना कॉमन मध्ये बाहेर घ्या, इथं x + 5. ह्या दोन ब्रॅकेटच्या व्यतिरिक्त उरलं काय, x आणि 4 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जातं =0. आता हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे x + 5 ह्याच्या =0 घ्या, लगेच दुसरा ब्रॅकेट x -4 0, म्हणजे x +5 तुमचं राईटला चाललंय, हे व्हायले -5 आणि x -4 राईटला चाललंय, हे होतं +4. ओके, क्वेश्चन नंबर 3. ओके,
इथं काय करायचंय, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे तुमचा 2 आणि शेवटचा कॉन्स्टंट नंबर 13 ह्यांचा पहिले प्रोडक्ट करा. प्रोडक्ट काय येतो, 13 2 चा प्रोडक्ट यायला तुमचा 26. आता 26 चे फॅक्टर असे बघा की ऍडिशन 27 आली पाहिजे आणि प्रोडक्ट 26 आला पाहिजे. तर मी नंबर निवडतोय 26 आणि 1. 26 आणि 1 चा प्रोडक्ट करा, 26 येतो. ह्यांना जर ऍड केला आपण तर 26 आणि 1 दोघं प्लस मध्ये हे ऍडिशन प्लस 27 येतं. ओके, हे नंबर या ठिकाणी टाकून देऊ आपण. पहिलं हे 2y स्क्वेअर प्लस मध्ये 26y प्लस मध्ये 1y प्लस मध्ये 13 इज इक्वल टू 0. इथं 1 नाही लिहिला तरी पण चालतो. या दोघांमध्ये कॉमन काय येतं, तर इथं येतं आपल्याला 2y कॉमन. इथं 2y बाहेर काढलं, 1y आतमध्ये राहिलं. इथं 26 मध्ये कोण होतं, 2 आणि 13 आणि y होतं. इथलं 2 आणि y बाहेर काढले तर राहिलं काय मध्ये 13. या ठिकाणी कॉमन काहीच येत नाही. जर काहीच कॉमन येत नसेल तर 1 कॉमन काढा, हे राहील y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट बघा सेम आलाय. या दोघांना एकदाच कॉमन मध्ये बाहेर घ्या, y प्लस 13 आणि ह्या दोन ब्रॅकेटच्या व्यतिरिक्त जे कोणी आहे ते दुसऱ्या याच्यात घ्या, 2y आणि 1. हे येतं 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. मग हा फर्स्ट ब्रॅकेट जो आहे y प्लस 13 ह्याच्या इक्वल 0 घ्या. लगेच दुसरा ब्रॅकेट 2y प्लस 1 इक्वल 0. म्हणजे y येतं तुमचं 13 राईटला चाललाय मायनस व्हायलाय. इथं y यायला तुमचं 1 राईटला चाललाय मायनस 1 आणि हे 2 चाललंय अपॉन मध्ये. ओके, बघा या इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय येतं, तर ही आहे तुमची पहिली टर्म पॉवर 2 ची. त्याच्यानंतर ही जी टर्म आहे ही आपल्याला लेफ्ट साइडला आणायची आहे. ही पॉझिटिव्ह आहे तर इकडे आल्यावर निगेटिव्ह 22m होतं. हे पण तुमचं पॉझिटिव्ह आहे, लेफ्टला आलं -15. पलीकडे तुम्हाला 0 ला ठेवायचं, 0 ला. जर पलीकडे कोणीच नसेल तर 0 आपोआप तिथं राहतो. आता बघा हे 5 आणि हे 15 या दोघांचा प्रोडक्ट करा. 5 आणि -15, 5 इंटू -15. प्रोडक्ट करताना नंबर तुम्हाला विथ साइन घ्यायचे. हा निगेटिव्ह मध्ये असेल तर निगेटिव्ह घ्या. 15 5 चा प्रोडक्ट केला तर -75. -75 चे आपल्याला आता फॅक्टर शोधायचे की ज्यांची ऍडिशन 22 आली पाहिजे आणि प्रोडक्ट 75 आला पाहिजे. तर मी नंबर निवडतोय 25 आणि 3. 25 3 चा 75 येतो, पण तुम्हाला ऍडिशन निगेटिव्ह पाहिजे तर मोठ्याला निगेटिव्ह करा आणि छोट्याला पॉझिटिव्ह करा. जर 25 मधून 3 गेलं तर -22 येतं. ह्यांचा जर प्रोडक्ट केला तर -75 येतो. हे नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचे. पहिला नंबर आहे आपला 5m स्क्वेअर, नंतर -25m, त्याच्यानंतर हे प्लस मध्ये 3m आणि -15 इक्वल टू 0. आता करा कॉन्स्टंट. हे नंबर, हे जे नंबर आपण निवडले होते ते या ठिकाणी टाकून दिले. आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं बघा. इथं कॉमन तुम्हाला 5m काढता येतं. जर 5m बाहेर काढलं तर इथं एक m बाकी आहे. इथलं हे 25 होतं, त्याच्यातलं 5 आणि m काढलं तर मधामध्ये 5 बाकी आहे, कारण 5 चा 25m होतो. ओके, नंतर ह्या दोघांमध्ये जर कॉमन बघितलं तर +3 येतं, आतमध्ये राहिलं m -5 इक्वल टू 0. हे जे दोन ब्रॅकेट आहेत हे 100% सेम आले पाहिजे बरं आपले. हे दोन ब्रॅकेट एकदाच लिहायचे आपल्याला, m -5 आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे आहे 5m आणि 3 दुसऱ्या ह्याच्यात जाईल तुमचं 5m + 3 इज इक्वल टू 0. मग हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे m -5 याच्या इक्वल 0, सेकंड ब्रॅकेट 5m + 3 याच्या इक्वल 0. ओके, m इज इक्वल टू 5 तुमचा राईटला जाईल +5 होईल. इथं m इज इक्वल टू पहिल्यांदा 3 ला पलीकडे घेऊन जातो, मायनस होतो आणि हा जो 5 आहे का तो इंटू मध्ये आहे तो अपॉन मध्ये जातो. ओके, क्वेश्चन नंबर 5. ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो 2 आहे का तो पहिले कट करायचा आहे. हे 2 कट करण्यासाठी 2 ने मी मल्टिप्लाय करतो. 2 ने इथं मल्टिप्लाय केलं, हे झालं 4x². ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय करा, हे होतं 4x. आणि ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर वरचं 2 आणि खालचं 2 कॅन्सल, फक्त 1 राहतं इक्वल टू 0. आता करा फॅक्टराइज. 4 आणि 1 सेम, हा नंबर 4 आणि हा कॉन्स्टंट 1 ह्यांचा प्रोडक्ट करा. ह्यांचा प्रोडक्ट येतो 4. 4 चे फॅक्टर असे बघा की ऍडिशन -4 आणि प्रोडक्ट +4 आला पाहिजे. तर मी नंबर निवडतोय -2 -2 चा प्रोडक्ट जर केला तर +4 येतो, ऍड केलं तर हे -4 येतं. ओके, चला हे नंबर या ठिकाणी टाकून द्या. हे आहे 4x² -2x -2x + 1 इज इक्वल टू 0. चला ह्याच्यामधून कॉमन येतं तुमचं 2x. इथं एक 2 राहिला, x 2 होते, 1x आतमध्ये राहिला, -2x बाहेर काढले, राहिलं इथं 1.
इथं ह्या दोघात काहीच कॉमन येत नाही, फक्त -1 कॉमन काढा, राहिलं 2x - 1 आतमध्ये इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सेम आहेत, यांना एकदाच घेऊन टाका इथं 2x - 1 आणि ह्यांच्या व्यतिरिक्त काय आहे 2x - 1च आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जाईल इक्वल टू 0. फर्स्ट ब्रॅकेट 2x - 1 इक्वल टू 0, सेकंड ब्रॅकेट 2x - 1 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू तुमची व्हॅल्यू मिळाली आहे 1 राईटला चाललाय 2/1 मध्ये, इथं पण x आहे तुमचं 1/2. ओके. आता हे जे इक्वेशन आहे हे पण पहिले तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये तयार करायचे. खाली x आहे तर याला x न मल्टिप्लाय करा, x न या ठिकाणी मल्टिप्लाय केलं हे होतं 6x², x न या ठिकाणी मल्टिप्लाय केलं x कॅन्सल फक्त -2 राहतं, x न 1 ला मल्टिप्लाय करा x 1 चा x, हे x इकडे घेऊन या 6x², नंतर हे -x नंतर -2 इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. आता 6 आणि 2 चा प्रोडक्ट, 6 आणि -2 चा प्रोडक्ट केला तर -12 आला. -12 चे फॅक्टर काढा की ऍडिशन किती आली पाहिजे -1 आली पाहिजे -1. तर नंबर आहे -4 आणि +3. 4 3 चा -12 येतो, ऍड करा यांना -1 येतं -1. ओके. चला हे नंबर या ठिकाणी टाकायचे. बाकी 6x² ऍज इट इज, 4x + 3x -2 इक्वल टू 0. ह्या दोघांमध्ये कॉमन जर बघितलं तर 2x येतं, 2x कॉमन काढलं, 2 3 चा 6, x एक बाहेर 1x मधात, 2 चा 4 आणि x तर बाहेरच काढले. इथं ह्याच्यामध्ये कॉमन काहीच येत नाही, तर 1 कॉमन काढा, राहिला आतमध्ये 3x - 2 इक्वल टू 0. बघा हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, ह्यांना एकदाच घ्या कॉमन मध्ये 3x - 2 आणि ह्यांच्या व्यतिरिक्त बाहेर काय 2x + 1 दुसऱ्या याच्यात जाईल 2x + 1 इक्वल टू 0. आता हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे तुमचा 3x - 2 इक्वल टू 0 आणि लगेच सेकंड ब्रॅकेट 2x + 1 ह्याच्या इक्वल मध्ये 0. x इक्वल टू हे 2 तुमचा राईटला चालला इथं आणि हे 3 जातं अपॉन मध्ये आणि इथं येतं x इक्वल टू 1 तुमचा राईटला गेला -1 हे 2 जातं अपॉन मध्ये. ओके. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता.